हॅलो. हॅलो. हा बोला ना ते. हा श्री स्वामी समर्थ आहे. ती स्वामी समर्थ बोलत आहे. हा. काय नाही, अनुभव शेअर करायचा होता. लय दिवस झाला का केलं नाही मी, पण वर्ष झालं ना. का एवढा उशीर केला ताई? काय नाही ताई, माझी आई वारीमध्ये वारली ना गेल्या वेळेस असं ह्याच्यामध्ये. कशी? वारीला गेल्यावर, पंढरपूरच्या आपल्या आषाढी वारीला गेल्यावर. हा हा तिथेच वारल्या? हा तिथंच वारल्या, ह्याच्या जेजुरीच्या घाटातच वारल्या, दिव्या घाटामध्येच. अय्या ती बातमी होती मला वाटतं पेपरला का? हा हा बातमी होती बघा पेपरला. हो हो पेपरला आलं होतं. हो हो हो. कशा का वारल्या ताई त्या? काय ते पुरं दिव्या घाट चढलं, तिला शुगर होती ना, शुगर होती ती चढली वाटते पुरं, तेवढं पुरं दिव्या घाट चढली तिनं ना. आई ग. मग तिला तिथं हार्ट अटॅक आला वाटते, मग ती तिथंच हे झाली ती दिव्या घाटामध्येच. बापरे. म्हणून मी वाटतं बघा. जरा चांगल्या ठिकाणी झालं ते, म्हणजे पुण्यकर्म करताना हा हे झालं ते. फार म्हणजे पांडुरंगाच्या दाराशीच समजा. हो गेल्या, पण ताई वय नव्हतं ना तिचं मरायचं, तिचं लई होतं. किती होतं ताई? 70च्या आसपासच होती, 70च्या अलीकडेच होती, 65च्या पुढं होती बघा. आई ग. बापरे. जाऊ नको म्हणतो, ऐकली नाही कोणाचं, काय नाही काय नाही. मी सारखं मग 4-5 महिने सेवा केली नाही, काय नाही काय केली नाही. ती नाही समर्थाला लई करत होती, बैठकीला जात होती. ऐका ताई, येणार असेल ना तर कुठूनही येतं बोलवणं, पण ते एवढ्या पवित्र ठिकाणी झालं, ती मोठी गोष्ट आहे. आता त्याला आपण काही करू शकतो का? आपल्या हातात होतं का ते? हा नाही ना ते. हं. म्हणून मी काय नाही ताई 4-5 महिने सेवा केली नाही, काय नाही. अनुभव मला येत होते, पण मला असं इच्छाच होत नव्हती माझा अनुभव असं शेअर करावा, हे करावं असं वाटतच नव्हतं. बरोबर आहे, साहजिक आहे ताई. बरोबर. तुम्हाला ह्याच्या अगोदर तिचाच अनुभव शेअर केला, माझ्याकडे आली होती म्हणून तिला असं कानी आवाज आला, तारक मंत्र, ते शेअर केलेलं जास्त अनुभव हो बघा. हो 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 बरोबर. मग असं मी रोज असं पूजा वगैरे करते सगळं. आता माझा रोजची नित्य सेवा चालू राहते. फुलं मी आरती केली की असं फुलं पडते, हे करते तर 1 घंट्यानं अर्ध्या घंट्यानं रोजचं नित्यने म्हणून पडते. पण मला असं करावं असं वाटत नव्हतं, असं शेअरच करावं असं वाटत नव्हतं ना. नाही, बरोबर आहे. तर मनाची नसेल तर कसं शेअर करणार? मग काल काय झालं, मी आपलं आंघोळी केली, काल एकादशी होती. मग माझे मिस्टर चालले ते कामाला, चहा करून दिला त्यांना, चहा केला. मग त्यांनी गेले कामाला. मग माझा मुलगा होता बसला होता अभ्यास करत. मी काय म्हणलं, अरे प्रसाद चहा गेले म्हणलं, तुझ्या पप्पाने ठोस पाकिट. आणि मग मी काय केलं, पूर्ण ग्लास भरला आणि त्याला दिला. मग मला काय केलं, ते माझ्या हातातून चहा पोळा खाली सांडला ताई. पूर्ण प्रतिमा उमटली स्वामी समर्थ चहामध्ये त्या. बापरे. फोटो काढलाय का ताई? हो काढलं ताई, काढलं. पूर्ण प्रतिमा समोर असं महाराज बसल्यासारखं असं. मी म्हणायचे, मी अनुभव शेअर नका नाही, मला असं तुम्ही चमत्कार दाखवा की मला असं तुम्ही फुलं पाडता देता, तुम्ही मला आशीर्वाद खरे, पण असं तुम्ही मला चमत्कार दाखवा तरच मी शेअर करेन, असं सारखी माझ्या मनात म्हणायचे महाराजाला मी. कॉल करताही मनी नाही, ध्यानी नाही, काय नाही. अजून पूजा करायची होती मला, काय नाही. मग माझा मुलगा घेतला ग्लास आणि त्याने चहा टोस खायला लागला. मी म्हणलं, अरे प्रसाद. मग मी हंडा धुवून पाणी आणा म्हणले, पूजेला चालले होते. तर मी अरे प्रसाद बघ रे, तो काय म्हटले. राग म्हणलं, मम्मी म्हणला स्वामी समर्थाची मूर्ती आहे. मग त्याने फोटो काढला, मी बघितलं. पूर्ण असे बसलेले महाराज, पूर्ण ते चहा 2-3 टिप्प्यासाठी पूर्ण प्रतिमा बनली बघा. मुलगा पण करतो का स्वामींचा? स्वामीचं ताई त्यांनी जे हनुमान चालीसा वाचतो त्यानं करते, मानताय त्यांनी, पण असं जप वगैरे करत नाही, काय नाही. जेवढं करेल तेवढं. हनुमान चालीसा पण फार मोठी गोष्ट आहे ताई. हनुमान चालीसा करतो. राधा ते ह्याला इस्कॉनला जातो त्यांनी, राधाकृष्णाचं जातो रविवार. अरे वा वा, चांगलंय चांगलं. काहीतरी कुठेतरी नतमस्तक व्हायला पाहिजे. करतो त्यांनी, करतोय त्यांनी. आता एवढ्या झाला डिप्लोमा झाला, आता कसं त्याला सीट भेटते काय माहिती, इंजिनियर करतो म्हणते पुढं. अच्छा. घेतलं का त्याने ऍडमिशन? नाही, आता DCTची एक्झाम आहे 23 तारखेला, ते झाल्यानंतरच आता कुठं नंबर लागते काय माहिती. इकडे बँगलोर, धारवाड हे करतो म्हणाले. पण मी म्हणलं आपली परिस्थिती नाही बाबा बँगलोरला करायची केला, तर ती म्हणते करतो. त्याने हुशार आहे खूप. मग आपोआप स्वामी करून घेतील ताई. आणि आता तर तुम्ही अनुभव शेअर केलाय ना, मस्तच होईल सगळं छान. तुम्ही नका टेन्शन घेऊ. तुमच्या ते दिंडीमध्ये तुम्ही ते तुळशी रंधावून घेऊन नाचलेलं ते व्हिडिओ ते सगळं पाहिलं होते, पण लई करावं वाटत होतं, लई सांगा वाटत, पण असं मनच झालं नाही बघा ताई शेअर करावा अनुभव म्हणून. बरोबर आहे हो ताई, साहजिक आहे ना. कोणाचंही आहे ते, कोणाचंही होईल ते. काय
आणि आईच्या आत्म्याला शांतीच मिळाली असेल. तुम्ही टेन्शन नका घेऊ ते. ठीक आहे ठीक आहे. तरी ठीक आहे. आता आमची आई तर वयाच्या 49व्या वर्षीच गेली हो. होय. हा. 50 पण नव्हतं तिचं वय पूर्ण. अरे बापरे, असं होऊ नये होत आई. खरंच असं आई आई एक ही होऊ नये बघा खरंच. अगदी तेच ना ताई. अं, असं होऊ नये. पण ते, ते काय आमची तेव्हा परिस्थिती आणि काय तेव्हा झालं असेल आम्हाला हा किती किती वेदना झाल्या असेल बघा. मग अजून आणि आता एवढे 29 वर्ष झाले आईला जाऊन. तेव्हापासून वडील एकटेच माझे ताई. अरे बापरे, कोण करते मग ताई त्यांचं जेवण हे त्यांना खायला प्यायला असं स्वयंपाक? नाही, माझे भाऊ भावजे खूप चांगले आहेत सगळे. हा हा, त्यांच्या जवळ आहेत का तिकडे गावी? हा हा. तिथे गावी नाही, इथे ठाण्यातच, मुंबईतच. मुंबईतच का? होय. म्हणून तर मग येतात माझ्याकडे जेव्हा त्यांना आठवण आली की मी इथे येतात. हा, ऐकते मी तुमचा अनुभव. वडील आले हे आले सगळं ऐकते तुमचे. रोज अनुभव ऐकते ताई मी. माझ्याकडे मोबाईल नव्हता मध्ये मध्ये हा. खराब झालता, मग आता घेतला मी. रोज अनुभव ऐकते. काय त्या साताऱ्याच्या ताईंचा अनुभव होता काय काय ते खरंच असतं दिवसभर ऐकून त्यांचे अनुभव बघितलं असतं. कधी त्यांचा दुसरा अनुभव ऐकला असं वाटते होतं. हो ना, त्या लवकर शेअर पण नाही करत ना, त्याला सांगावं लागेल. हो त्यांचं मी तर सारखं बघत होते त्यांचं ताईला अनुभव. सांगावं लागेल. तुमची कंप्लेंट आहे तुमच्याबद्दल सगळ्यांची. हो हो, काय ते कसं प्रत्यक्ष स्वामी पायरीमध्ये गेलेलं 10 रुपयाच्या नोटाचं ते किती त्यांना प्रत्यक्ष हो. किती सुंदर ना ताई. त्यांनी भाग्यवान. मी तर असं विचार करते बाबा असं कधी म्हणजे कधी त्यांचं भाग्य असेल. खरंच त्यांचा आवाज ऐकायला पण सगळे उत्सुक असतात. आणि त्यांचा आवाज बी छान आहे हो ताई. हो ना, छानच आहे. आणि तुमच्या कमेंट मध्ये बी त्यांचे मोती पडतात, तुमच्या तोंडातून हिरे पडतात. ते कमेंट किती भारी वाटतं. तुमचं तर काय कमी आहे का? ते त्यांचा मोठेपणा आहे सगळ्यांचा. जे सगळे स्वामी सेवेकरी महानच आहेत. कारण ज्याला ज्याला अनुभव येतो आणि जे अनुभव शेअर करतात ते मोतीच पडतात त्यांच्या मुखातनं ताई ते. हा मोती हा पडतात. खरंय बघा ताई ते. हे प्रत्येकाच्या भाग्यात नाहीये असा अनुभव शेअर करणं ताई. नाही नाही नाही. म्हणून मग खूप येत होते मला असं. हे पुण्यतिथी दिवशी ताई मी फुल ठेवलं होतं स्वामी समोर. पूर्ण समोर ठेवलं होतं. पूर्ण असं उजवी बाजू आपण मग त्यात फिरलो बघा. पण मी ते फोटो नाही काढला आणि शेअर बी नाही केला. पण मला असं मी सारखं महाराजाला माहिती मी माझी आई गेली ना असं मला असं खूप म्हणजे असं करावंच वाटत होतं. पण मला असं द्यायचं मी तेव्हाच मी ताईला अनुभव शेअर करणे. आता वर्ष दीड वर्ष झालं मला मी अनुभव शेअर करून. हो. मग मी पुण्यतिथी दिवशी आपले फुलं ही ठेवले आपलं ठेवले आणि स्वामीचे असं ठेवले समोर. पूर्ण असं ते मनाने फिरले बघा ताई. इकडे उजवी साईड झाले समोर फुल ठेवले आपण मग इकडे उजव्या साईडला तोंड झाले. फोटो पाठवा ताई. ताईचे फोटो नाही काढला बघा. तेव्हा माझ्याकडे मोबाईलच नव्हता. मुलगा कॉलेजला गेलता, हे मी कामाला गेलते. मोबाईलच नव्हता त्यावेळेस माझ्याकडं. अच्छा. तेवढे मला पाठवा फोटो जे तुमच्याकडे असतील. हो पाठवले की पहिले तुम्हाला ते तारक मंत्रच्या ह्याच्यामध्ये आलेले गायी आलेली स्वामी आलेले ग्लासमध्ये. बरोबर. ताई ते बघा ताईचा नंबर पाहिजे होता. माझ्या बहिणीच्या मुलीसाठी सेवा घ्यायची होती. ह्या नंबरवर मेसेज केला ना ताई की तुम्हाला लगेच येऊन जाईल. भगत ताईंचा, केजय दादांचा, प्रदीप दादांचा बरी येऊन जाईल. गेलते ना मी प्रदीप दादाच्या मठामधलं तुम्हाला शेअर केला होता. पण माझं ते शेअर झालं नाही. माझं गंठन गेलेला 1.5 तोळ्याचं ते. नाही असं नाही होणार ताई. सगळे शेअर होतात आपल्याकडे अनुभव. ते अनुभवच आला नाही ताई माझा. ते 2000 ह्याच्यामध्ये केलेला मी 22-23 मध्ये केलेला. असं नाही होणार ताई. आला असेल तो तुम्हाला पाहण्यात तुमच्या हे झालं असेल. झालं असेल. आपल्या टाइमावर बघितले ना व्हिडिओ. पाहते पण मध्ये माझ्याकडे 5-6 महिने माझ्याकडे मोबाईलच नव्हता. छोटा होता मोठा मोबाईलच नव्हता माझ्याकडे. अच्छा. श्री स्वामी पाठवते फोटो तुम्हाला. हो ताई. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.